नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी संपाचा परिणाम पाहायला मिळतो। जिल्ह्यातल्या 15 बाजार समिती आज पूर्णपणे बंद आहेत। त्यामुळे सर्व शेतीमालाचे लिलाव ठप्प झालेत। भाजीपाला, कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहेत। लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, नाशिक या प्रमुख बाजार समितींमध्ये मोठी वर्दळ असते। मात्र आज बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। जिल्ह्यात 70 ते 80 हजार टन कांद्याचे रोज लिलाव होतात, तर 500 ते 600 भाजीपाल्याचे लिलाव होत असतात। मात्र संपामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रिया आता ठप्प झाली आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार सुद्धा ठप्प झालेला आहे। अखेर आपल्या देशातली ऐतिहासिक ही घटना म्हणावी लागेल अशी घटना घडली। शेतकरी संपावर गेलाय। नाशिक लावत आपण आता 1,500 गावातले शेतकरी गेलेत संपावर। आपण बघतोय की ज्या प्रकारे असे प्रत्येक बाजार समितीमध्ये त्यांनी फलक लावलेत, त्यांच्या मागण्या सुद्धा त्याच्यात लिहिल्या की 7/12 कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागल्या पाहिजे, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा सुद्धा केला पाहिजे, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत। नाशिक जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बाजार समिती ही आहे। आपण बघतोय की कशा प्रकारची परिस्थिती या बाजार समितीमध्ये आहे। ही बाजार समिती पूर्ण शुकशुकाट आहे, ओस पडलेली आहे। करोडो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी होत असतो रोज। या ठिकाणी सब्जी असो, अनाज असो किंवा दूध असो, हे सगळं मुंबईला जात असतं, मोठमोठ्या महानगरांना जात असतं। पण हे सगळं कामकाज ठप्प झालेलं आहे। सलग 2 दिवस जर का हा संप सुरू राहिला तर मुंबईसारख्या महानगरांना जाणारा दूध पुरवठा असो किंवा भाजीपाल्याचा पुरवठा असो, हा सगळा अडचणीत येणार आहे एवढं निश्चित। आपल्या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत, उग्र आहेत। जवळपास 1,500 गावातले शेतकरी आपल्या आंदोलनात ठाम आहेत। नाशिक जिल्ह्यात असलेल्या 19 बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती आहे, जी परिस्थिती आपण या ठिकाणी बघतोय। ही सगळ्यात मोठी बाजार समिती जो सगळे चौथरे शुकशुकाट पडले, काही ठिकाणी किरकोळ विक्री शेतकरी करत होते, पण ती सुद्धा आंदोलकांनी बंद पाडलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्यातल्या 19 बाजार समित्यांमध्ये हीच आहे परिस्थिती। आवश्यकता आहे सरकारनं हा तातडीने गांभीर्याने घेण्याची आणि तोडगा काढण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सेवन बगुलचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक।